पुण्यातील भिडे पूल आजपासून बंद करण्यात आलाय। मेट्रोच्या पादचारी पुलाचं काम पुन्हा सुरू होणार आहे। 10 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत हे काम चालेल। वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावरील डेक्कन जिमखाना स्थानकाला पेठ भागाशी जोडणाऱ्या या पादचारी पुलाच्या कामासाठी मेट्रोने मार्च पासून हा पूल बंद केलेला होता आणि त्यानंतर गणेश उत्सवामुळे हा पूल 17 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेला होता। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण यांच्याकडून। लक्ष्मण, आपण पाहतोय पुन्हा एकदा हा पूल बंद करण्यात आलेला आहे, काय अपडेट या संदर्भात? सजल, नक्कीच सध्या आपण भिडे पुलावरती आहोत आणि शहरातील मध्यवर्ती पेठांना जोडणारा महत्वपूर्ण पूल म्हणून या भिडे पुलाकडे पाहिलं जातं। मात्र आज 10 सप्टेंबर पासून 4 ऑक्टोबर पर्यंत हा भिडे पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। कारण की रामवाडी ते वनाजी या मेट्रोवरती जे डेक्कनचं मेट्रो स्थानक आहे, या मेट्रो स्थानकावरती पादचाऱ्यांसाठी हा पूल जो आहे तो या ठिकाणी बांधण्यात येत आहे। या पुलाचं कामकाज आहे ते सध्या सुरू आहे आणि या संदर्भात खरं तर हा पूल जो आहे तो पाठीमागे पण बंद ठेवण्यात आला होता। मात्र गणेश उत्सवाच्या निमित्तानं कुठलीही वाहतूक कोंडीची समस्या निर्माण न व्हावी यासाठी हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला होता। मात्र आता पुन्हा एकदा परत आजपासून खरं तर हा पूल जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे। मात्र नदीपात्रातील जो हा रस्ता आहे तो वाहतुकीसाठी खुला। धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। तर पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा